जळगावच्या चोपडा शहरातील नगरपालिका, भूमी अभिलेख, पंचायत समिती तसेच इतर शासकीय विभागात अत्यंत संत गतीने कामे होत असून सामान्य नागरिकांना आपल्या कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत। याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी चोपडा तालुका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सत्यमेव जयते उपोषण सुरू आहे। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी भेट दिली। त्यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी। आज सत्यमेव जयते या उपोषणाचा खरा जर पाहायला गेलं तर तिसरा दिवस वर्डी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब यांनी या चोपडा तालुक्यातील जे विविध संस्था आहेत, महसूल असेल, पंचायत समिती असेल किंवा भूमी अभिलेख असेल, या सर्व संस्थांमध्ये जो नागरिकांना होणारा जो त्रास आहे त्याला कुठेतरी वाचा फोडावी, कुठेतरी जनतेचा आवाज कोणीतरी लावून धरावा, यासाठी बाळासाहेबांनी जे उपोषण केले त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी किंवा त्या उपोषणाला भेट देण्यासाठी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे हे सुद्धा पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले आहेत। आपण त्यांच्याही कडनं या उपोषणासंदर्भात आपण काही माहिती जाणून घेऊया। दादा नमस्कार। नमस्कार। हा जो उपोषणाचा तिसरा दिवस आहे, तुम्ही बाळासाहेबांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी दाखल झाला आहात। ही जी समस्या चालू आहे चोपडा तालुक्यात किंवा चोपडा शहरात, या संदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया काय असेल? चोपडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शहराध्यक्ष गिरीश देशमुख, त्याच्यानंतर शुभम सोनवणे, आमच्या महिला शहराध्यक्ष स्वाती बडगुजर, मिलिंद भाऊ सोनवणे, परेश देशमुख आणि सारेच आमचे जे पदाधिकारी आहेत यांनी या वेळेला या ठिकाणी जे सत्यमेव जयते आंदोलन या ठिकाणी उभारलं आहे, यामागचं खरं कारण आहे की गेल्या मागील अनेक दिवसांपासून या तालुक्यातील मतदारसंघातील अनेक लोक आमच्या पदाधिकाऱ्यांकडे कामं घेऊन येत असताना त्यांनी या सर्व विभागातील तहसील विभाग आहे, भूमी अभिलेख आहे, तुमचं फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, BNCच्या निकृष्ट कामांचा विषय, अशा सगळ्याच विभागाच्या विविध समस्या अडचणी घेऊन ते त्या विभागाकडे न्याय मागण्यासाठी ज्या वेळेला जातात त्यावेळेला त्या ठिकाणचे अधिकारी एवढ्या मुजोर पद्धतीने त्यांच्याशी बोलतात की सत्ता कोणाची आहे हेच या ठिकाणी कळेन असं झालेलं असताना आदरणीय अजितदादा पवार हे नागरिकांसाठी झटणारं व्यक्तिमत्व आहे आणि जर आम्ही नागरिकांना न्याय देऊ शकलो नाही तर राजकारणात राहण्याचा कुठलाही काही संबंध येत नाही। म्हणून आमची सर्व पदाधिकारी मंडळी या ठिकाणी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सत्यमेव जयते या ब्रीदवाक्याखाली या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्या सत्तेची बाजू मांडण्यासाठीचं आंदोलन करत त्याचा जय झाला पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी आंदोलन उभारलेलं आहे। अधिकारी वर्गाने वारंवार या ठिकाणी भेटी दिल्या कारण त्यांची झोप उडाली आहे। ज्या पद्धतीने शासकीय कार्यालयामध्ये नागरिक काम घेऊन जातात तसाच 3 दिवसापासून या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची या ठिकाणी त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणूनची भावना व्यक्त करण्यासाठी आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते या ठिकाणी येत आहेत। मला असं वाटतं की या तालुक्यातील जे अधिकारी आणि या सर्व विभागाचे जे काही कर्मचारी आहे हे निद्रा अवस्थेत आहे। या आंदोलनामुळे त्यांची झोप उडालेली आहे। नक्कीच येणाऱ्या काळात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या आंदोलनाच्या एक परिपाक असा निघेल की नागरिकांना न्याय देण्यासाठीचा एक चांगला निर्णय हे अधिकारी घेतील अशी आम्हाला आशा आहे। आज या ठिकाणी ते येऊन गेलेत, परंतु आमच्या पदाधिकाऱ्यांचे जे प्रश्न होते त्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नसल्याने ते नाउत्तर होऊन पुन्हा अभ्यास करायला गेले आहे आणि परत ते उत्तर देण्यात इतपत सक्षम होतील त्यावेळेला या आंदोलनाच्या संदर्भात काय तो पुढचा विचार होईल। खरं जर पाहायला गेलं तर अशीच भूमिका बाळासाहेब पाटील यांनी जर लावून धरली तर नक्कीच त्यांना भविष्यात या आंदोलनाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट आत्माराम पाटील, न्यूज अनकट, चोपडा।